पण नदी कुठे ओलांडत नाही असं काही नियम आहे का? नर्मदा नदीचा उगम जो आहे, शिवशंकर जे आहेत त्यांच्या घामापासून निर्मिती झालेली आहे नर्मदा मैयाची. त्याच्यामुळे ती स्वतः सुद्धा शिवस्वरूप समजली जाते आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमा केली जाते. या सगळ्या यात्रेदरम्यान असे काही वेगळे अनुभव तुम्हाला काय आले? तर जगातलं आश्चर्य असेल हे की इतक्या महिला आहेत तिथं परिक्रमा करणाऱ्या, एकट्या करणाऱ्या सुद्धा आहेत, पण कोणालाही कसलाही धोका नाहीये. याला कारण तिथले जे लोक आहेत ते जे सगळे आहेत ते स्त्रीला किंवा मुलीला नर्मदा मैया समजतात. तर नर्मदेचं काय महत्व आहे, म्हणजे असं त्याला परिक्रमा का घालावी, की नदीचं महत्व काय आपल्या फिलॉसॉफीमध्ये? नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. भारतामध्ये पर्यटन जेव्हा सुरू झालं तेव्हा जास्त करून लोक धर्मयात्रा, तीर्थयात्रा असं करत करतच पर्यटन हळूहळू भारतात वाढत गेलं. आता धर्मयात्रा की तीर्थयात्रा म्हणली की आपल्या डोक्यात पटकन चारधाम यात्रा येतात, अष्टविनायक आहे, 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा आहे. पण या सगळ्या धर्मयात्रांच्या मध्ये अग्रस्थानी एक यात्रा अशी आहे, ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. तर नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहे, ती कशी करतात, कधी करतात, किंवा कुठल्या राज्यातून ती यात्रा जाते, ती यात्रा करताना कुठले नियम पाळावेत, या सगळ्यावर सविस्तर प्रकाश टाकायला माझे खूप खास पाहुणे आहेत. सौ कविता दंडवते मॅडम, धन्यवाद आल्याबद्दल. त्या स्वतः नर्मदा परिक्रमा यात्रा घेऊन जातात आणि खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पायी परिक्रमा पण पूर्ण केली आहे. मला वाटतं एकदा त्यांनी पूर्ण केली आहे पायी परिक्रमा, ज्याला खूप काही महिने पण लागतात आणि खूप खडतर अशी आता त्यांनी पूर्ण केली आहे. तर मला वाटतं नर्मदा परिक्रमेवर एक छान पॉडकास्ट करता त्यांच्याशी असं चांगलं कोणी आपल्याला मिळेल. तर कविताजी, अगदी बेसिक प्रश्न की ही नर्मदा परिक्रमा, अख्ख्या नदीला परिक्रमा असा अर्थ आहे, तर नर्मदेचं काय महत्व आहे, म्हणजे असं त्याला परिक्रमा का घालावी, की नदीचं महत्व काय आपल्या फिलॉसॉफीमध्ये? बरोबर आहे. खरं तर नर्मदा परिक्रमा आपण म्हणतो, नर्मदेचीच परिक्रमा केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पूर्वीपासून स्नान करताना मंत्र म्हणतो, गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, सिंधू, कावेरी, नर्मदा. या सप्त नद्या ज्या आहेत पवित्र, त्यापैकी एक म्हणजे नर्मदा नदी आहे. आणि नर्मदा नदीचा उगम जो आहे किंवा तिची जी उत्पत्ती झालेली आहे ती शिवशंकर जे आहेत त्यांच्या घामापासून निर्मिती झालेली आहे नर्मदा मैयाची. त्याच्यामुळे ती स्वतः सुद्धा शिवस्वरूप समजली जाते आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमा केली जाते. ह्याला कारण असं की शिवस्वरूप असल्यामुळे तिला नर्मदा खंड जो आहे तो अनेक साधू संतांनी सुद्धा स्वतःची तपोभूमी म्हणून निवडलेला आहे किंवा अनेक देवी देवतांनी सुद्धा तिथे तपश्चर्या केलेली आहे. असे अनेक तीर्थ तिथं आहेत. सांगायला हे वाटतं की 1,00,000 म्हणजे 1,00,000हून अधिक तीर्थ नर्मदा खंडामध्ये आहेत, नर्मदा नदीच्या काठावरती. त्यामुळे नर्मदा परिक्रमेला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे आपण म्हणतो, असं म्हटलं जातं बऱ्याच आपल्या पुराण कथांमध्ये वगैरे, आपण म्हणतो काशीला गेल्यावरती मोक्ष मिळतो, इकडे चारधामला गेल्यावरती आपल्याला मोक्ष मिळतो किंवा पुण्य प्राप्त होतं. तर नर्मदा नदीचं महत्त्व बघायला गेलं आपण तर आपल्याला सगळ्यांना माहिती की गंगा आपल्याला ज्ञान देते, यमुना आपल्याला प्रेम देते, तर नर्मदा आपल्याला वैराग्य देते. आणि आध्यात्मिक जर आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी विरक्ती आली पाहिजे आपल्या सांसारिक जीवनामधून. तर हे जे वैराग्य आपल्याला नर्मदा मैया देते हे तिची परिक्रमा केल्यावरतीच आपल्याला ते मिळू शकतं. म्हणून नर्मदा नदीच्या परिक्रमेला खूप महत्त्व आहे, ज्याच्यामुळे असं म्हणतात की पितरांना सुद्धा आपल्या मोक्षप्राप्ती होते त्या परिक्रमेदरम्यान. म्हणून त्या परिक्रमेला खूप जास्त महत्त्व आहे. मॅडम, तुम्ही म्हणलात आता की वैराग्य मिळवण्याकरता तुम्हाला ती यात्रा करणं गरजेचं आहे. तसं मला वाटतं लोकांचं असं म्हणणं आहे की अहंकार घालवण्याकरता पण ती यात्रा करावी, असं पण एक अर्थातच. असं आत्ता कसं आहे, आपलं जे आयुष्य आहे आत्ता, जर आपण आपल्या आजूबाजूला किंवा स्वतःचं जरी निरीक्षण केलं, आपल्या लक्षात हे येतं की आपलं सगळं खूप प्लॅन्ड आहे. म्हणजे सकाळी किती वाजता उठायचं, सकाळी काय खायचं, काय मिळणार आहे, संध्याकाळचं जेवण घरी जाईपर्यंत रेडी असणार आहे, हे सगळं प्री प्लॅन्ड आपण सगळं आयुष्य जगतोय. नर्मदा परिक्रमा एकमेव गोष्ट अशी आहे किंवा एकमेव परिक्रमा अशी आहे ज्याच्यामध्ये काहीच प्लॅनिंग नाही आहे. तुम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही आहे की तुम्ही किती वाजता कुठे पोचणार आहात, नेमकं तिथं काय व्यवस्था असणार आहे, तुम्हाला राहण्याची व्यवस्था कशी असेल किंवा जेवणाची कशी असेल. तरीही तुम्ही ज्या विश्वासाने आपण तिथं जातो, ह्या विश्वासाला कारणे आपण पूर्ण स्वतःचा अहम सोडून तिथं गेलेलो असतो की मी कुणीतरी आहे म्हणण्यापेक्षा ती आहे
किंवा नर्मदा मैयावरचा विश्वास असतो जो आपल्याला तिथं घेऊन जातो, तर तिथं अहम सुटला जातो किंवा तिथं अहम सोडावा असं म्हटलं जातं. कारण की तिथं आपल्या हातात किंवा मी करतोय ही भावना तिथे शिल्लकच राहत नाही असं होतं परिक्रमेमध्ये. कारण आपण लक्षात येतं आपल्या प्रत्येकाला, म्हणजे तिथली माणसं जरी आपण बघितली तरी आपल्या लक्षात येतं की काहीही नसताना ते जे करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण इथे आपल्या बंगल्यांमध्ये राहतो, सर्व सुखसोयींमध्ये राहतो, तरी पण आपण करायला जेव्हा दान धर्म करायला विचार करतो अनेक वेळा, तसं तिथं गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की इथं तशी परिस्थिती नाही आहे आणि तो अहंकार सोडावा लागतो म्हणण्यापेक्षा सुटत जातो. बरं. असं एक एक उदाहरणं किंवा अनुभव असे यायला लागतात की तो जो मीपणा असतो, जो असतोच प्रत्येकामध्ये, जो हळूहळू जसं जसं आपण परिक्रमा मार्गामध्ये पुढे पुढे जात राहतो तसा तो अहंभाव आपला पूर्ण सुटत जातो. म्हणून जास्त करून तुमचा अनुभव दोन्ही प्रकारच्या यात्रांमध्ये आहे, पायी परिक्रमा आणि वाहनाने बसने गेलेली परिक्रमा. हो. तर आपण पायीकडे एक थोड्या वेळाने येऊ, पायी परिक्रमा, कारण ते खूप खडतर आहे आणि पण तुमचा अनुभव बोलूच त्याच्यावर आपण नक्कीच. हो, नक्की. पण आपण सुरुवातीला जे बसनी करता किंवा वाहनाने जी परिक्रमा साधारणपणे करता येते बरेच लोकांना, तर ती कुठून चालू करायची आणि त्याचं काय साधारण रूट असतो किंवा कसं काय आहे, सुखसोयी असतात वाटेत? हां, परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. बरोबर. आपण एखाद्या मंदिरामध्ये जरी गेलो तरी आपण परिक्रमा करतो म्हणजे प्रदक्षिणा घालतो म्हणजेच परिक्रमा करतो. आणि आपल्याला माहिती आहे प्रदक्षिणा घालताना आपण उजव्या बाजूनी जातो, म्हणजे ते मंदिर असो किंवा काही दैवत असो त्याला उजव्या बाजूला ठेवतो आणि ती प्रदक्षिणा पूर्ण करतो, म्हणजेच त्याच्या भोवतीची परिक्रमा पूर्ण करतो. मग नर्मदा परिक्रमासुद्धा अशीच आहे. नर्मदा मैया केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती पूर्ण एक प्रदक्षिणा मारायची म्हणजेच नर्मदा परिक्रमा करायची, असं त्याचं होतं. तर आता ही जी बसची परिक्रमा असते, बसची परिक्रमा साधारण 18 दिवसांची होते आपली पूर्ण. बस नर्मदा परिक्रमेचं असं आहे की ती कुठूनही सुरू करू शकतो आपण. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरच्या कुठल्याही तीर्थावरून नर्मदा परिक्रमा सुरू करू शकतो, पण शेवट पुन्हा आपल्याला त्याच तीर्थावरती येऊन करावा लागतो, म्हणजे ती पूर्ण होते असं असतं. पण स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा एकच पाहिजे. हां, एकच असला पाहिजे, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट. आता आपण किंवा पारंपरिक पद्धतीने ती ओंकारेश्वरपासून सुरू केली जाते. याला कारण असं की जेव्हा आपण परिक्रमा पूर्ण करतो, परिक्रमा करताना आपण मैयाचं जल घेतलेलं असतं आपल्याजवळ बाटलीमध्ये किंवा कशामध्ये तरी, आणि ते शेवटी परिक्रमा जेव्हा आपली पूर्ण होते, संकल्प पूर्ण होतो, तेव्हा ते जल जे आहे ते ओंकार मानधाताला अर्पण करायचं असतं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्यांना अर्पण करायचं असतं. त्यांनाच का करायचं? कारण नर्मदा खंडातली ती प्रधान देवता आहे, मग तिथे अर्पण करायचं. म्हणून आपल्याला असं वाटतं की ओंकारेश्वरपासून सुरू करतो आपण, की जेणेकरून ती ओंकारेश्वरलाच पूर्ण होईल आणि मग ते जल आपल्याला अर्पण करता येईल. मग ही जी 18 दिवसांची आहे परिक्रमा, ती साधारण आपण ओंकारेश्वरपासून सुरू करतो, म्हणजे संकल्प घेतो आपण त्याचा आधी. साधारण 1-1.5 तासाचा हा संकल्प असतो. अतिशय सुंदर अनुभव आहे हा संकल्पाचा. हां, पूजा असते. नर्मदा समोरून वाहत असते, घाटावरती बसून आपण ती संकल्प पूजा करतो. अतिशय भारावलेलं वातावरण असतं सगळं, आणि मग तिथून आपण परिक्रमेला प्रारंभ करतो. ओंकारेश्वर हे मैयाच्या दक्षिण तटावरती आहे. दक्षिण आणि उत्तर असे 2 तट आहेत नर्मदा मैयाचे. मग ओंकारेश्वरपासून सुरू करतो आणि ओंकारेश्वरला आपण ती परिक्रमा पूर्ण करतो. बसची 18 दिवसांची. दक्षिण तटावर जाऊन मग आपण उत्तर तटावर कसे जातो? आपण दक्षिण तटावरून सुरू करतो ओंकारेश्वरपासून. तिथून आपण नर्मदा मैया ही अरबी समुद्राला मिळते, पश्चिम वाहिनी आहे ती, पूर्वेकडून पश्चिमेला वाहते. मग अरबी समुद्रापर्यंतचा जो रस्ता आहे, विमलेश्वर म्हणून एक गाव आहे, त्या गावापर्यंत बसनी जातो. तिथून मग खाडीतून आपण बोटीत बसतो आणि बोटीने पूर्ण समुद्राला वळसा घालून पलीकडच्या तटावरती येतो, ज्याला आपण तटपरिवर्तन असं म्हणतो. मग आपण दक्षिण तटावरनं उत्तर तटावर. हां, मग उत्तर तटावरती आल्यानंतर उत्तर तटावरची सगळी तीर्थ करत करत आपण अमरकंटकपर्यंत पोहोचतो. अमरकंटक हे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. उगमस्थानी कुंड आहे, ज्या कुंडामधून नर्मदा मैयाचा उगम झालाय. मग त्या कुंडाला पण वळसा घालून आपण पुन्हा दक्षिण तटावरती येतो. तिथे पण आपण एकदा तटपरिवर्तन करतो आणि मग दक्षिण तटावरती आलो की आपण पुन्हा तिकडची तीर्थ पूर्ण करत करत ओंकारेश्वरला परत येतो आणि तिथे आपली नर्मदा परिक्रमा संपूर्ण होते. पण मग ह्या पूर्ण काय म्हणतात प्रवासामध्ये आपण नदी कुठे ओलांडत नाही असं काही नियम आहे का? हो, नियम आहे. नर्मदा परिक्रमेचा मुख्य नियम हाच आहे की नर्मदा नदीची परिक्रमा करतोय आपण, त्याच्यामुळे तिला कुठेही आपल्याला ओलांडायचं नाहीये. मग तुम्ही पायी करत असा किंवा वाहनाने करत असा, हा नियम आपल्याला सगळीकडे पाळावाच लागतो की नर्मदा नदी आपल्याला ओलांडायची नाहीये. म्हणूनच पहिलं तटपरिवर्तन आपण समुद्रातून करतो, जिथं ती समुद्राला मिळते
त्याच्या पलीकडून आपण वळसा घालून येतो हो. आणि दुसरं तटपरिवर्तन आपण अमरकंटकला करतो, जिथे ती उगम स्थान आहे नर्मदा मैयाचं. त्या कुंडाला वळसा घालून आपण पलीकडच्या उमाच्या मागणं तटावरती असं येतो. येऊन हां तर इथे समुद्राच्या आत जाऊन हां असं करायला लागतं. बरोबर, अच्छा. हां. नदी कुठेच आपण नाही ओलांडत नाही. ओलांडत नाही. अरे, हां. बर 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 बर. पण मग आता ही 18 दिवसाची यात्रा आहे, खूप मोठी यात्रा आहे. हम्म. म्हणजे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पण वाटतं 12-13 दिवसात हो करता 13 येते. दिवसांची असते ती. आ, ही 18 दिवस म्हणजे नाही, तेवढीच खडतर हां. आहे का अंतर खूप आहेत जास्त असं काही आहे याच्यात का नाही, मंदिरं जास्त बघतो आपण वाटत? अंतर जास्त आहे. साधारण बरं. 3200 ते 3500 किलोमीटरची ही नर्मदा परिक्रमा असते. बापरे. आणि जसं मगाशी सांगितलं 1 लाखाहून जास्त तीर्थ आहेत नर्मदा किनाऱ्यावरती. तर जास्तीत जास्त पाहण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यामुळे आपण तितका प्रवास आपला लांबतो. 18 दिवस म्हणजे तिथले कंप्लीट 16 दिवस असतात अच्छा. आणि ट्रेनच्या जाऊन प्रवासातले येऊन आपले काही 2 दिवस असतात. अशा पद्धतीने 18 दिवस असतात ते. पण मग तुमच्या अनुभवातनं किंवा तुम्ही आता इतक्या वेळा केले बसने आणि पायी पण तुम्ही एकदा केले, हम्म. या सगळ्या यात्रेदरम्यान असे काही वेगळे अनुभव तुम्हाला काय आलेत किंवा काय अशी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं जी बघायलाच पाहिजेत, म्हणजे हो. खूप वेगळी आहेत आणि ती खरं विलक्षण असं काही मंदिरं? खरं सांगायचं तर नर्मदा खंडच हा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला परिक्रमेचं जे महत्त्व आहे ते एका छोट्या प्रसंगातून लक्षात येतं. आपल्या गोंदवलेकर महाराज जे आहेत आपले सगळ्यांना माहितीच आहेत आपल्याला. महाराजांचे जे भक्त होते के.व्ही. बेलसरे काका, बरं. तर बेलसरे बाबांनी एकदा महाराजांना विचारलं की महाराज मी नर्मदा परिक्रमा करू का? हम्म. तर महाराज त्यांना म्हणाले, अरे तू मागच्या जन्मी केली आहेस म्हणून ते ह्या जन्मी तुला आम्ही भेटलोय. बर. म्हणजे प्रारब्ध कर्माचं फळ त्यांना ह्या जन्मामध्ये मिळालं बेलसरे काकांना, असं महाराजांनी तेव्हा सांगितलं. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की परिक्रमा म्हणजे किती महत्त्वाची आहे किंवा तिचं किती महत्त्व आहे. तर हे जे परिक्रमा करतो आपण ह्याच्यामध्ये अनेक तीर्थ आहेत आणि तीर्थच नाही तर अनेक साधू संत आहेत आत्तासुद्धा तिथे, की ज्यांचं दर्शन घेणं खूप आपल्यासाठी खूप फलदायी ठरू शकतं. फलदायी म्हणजे ते काही आपल्याला असं म्हणणार नाहीत की तुझं आर्थिक उन्नती होऊ दे किंवा असं काही नाही. पण खरं आज जर आपण बघितलं, विचार केला तर आज आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा बघतो अनेक बरोबर. भोंदू बाबा आपल्याला दिसतात बरोबर. किंवा अनेक खुर्चीवरती बसलेले साधू महाराज दिसतात जिथे लाईन लावून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. नर्मदा खंड हा एकमेव खंड असं वाटतं मला की जिथे तुम्हाला मोठ्यातले मोठे साधूसुद्धा सामान्यपणे कसे राहत आहेत किंवा खऱ्या अर्थाने त्यांनी साधू पण कसं जीवनात आणलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्याजवळ गेलो ना आपण की मग आपल्याला ते लक्षात येतं की आपले विरक्ती म्हणजे काय असतं किंवा खरंच संत जीवन म्हणजे काय असतं किंवा त्यांचे नुसते 2 शब्द आपल्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात परिक्रमेनंतरच्या आयुष्यासाठी, हे सुद्धा आपल्याला खूप लक्षात येतात ह्या गोष्टी. म्हणून आम्ही असं विचार करतो की जेव्हा बसची परिक्रमा आपण करू, पायी परिक्रमेदरम्यान खूप अशी ठिकाणं लक्षात आली होती की हे साधू संत इथे राहतात, आतमध्ये आहेत थोडंसं ते गाव किंवा त्यांचं निवासस्थान. तर आपण असा विचार करतो की सगळ्यांनाच त्यांचं दर्शन मिळालं पाहिजे. नक्कीच. म्हणून मग आम्ही बसची परिक्रमा पण अशा दृष्टीने प्लॅन केलेली आहे की त्याच्यामध्ये ह्यांचे सगळ्यांचे दर्शनं पण झाले पाहिजेत. मंदिरं तर खूप प्राचीन मंदिरं तर आहेतच परिक्रमा दरम्यान, पण हे जे आहेत आत्ताचे जे साधू संत आहेत म्हणजे परमपूज्य प्रतापे महाराज आहेत किंवा नेमावरचे विठ्ठल महाराज आहेत, परमपूज्य भारतीताई ठाकूर आहेत, जे आत्ता विशुद्धानंदा म्हणून आहेत. तर असे सगळे खूप अनेक संत आहेत जे नर्मदा खंडामध्ये आहेत. तर त्यांचं दर्शनसुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं आपल्याला तिथे. म्हणजे प्राचीन मंदिरं तर आहेच, महेश्वर आहे, शूलपानेश्वर आहे, बरोबर. अशी अनेक मंदिरं आहेत. नेमावरचं सिद्धनाथ मंदिर आहे. तर अशी अनेक मंदिरं आहेत जी प्राचीन मंदिरं आहेत ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला तो आनंद पण मिळतो आणि समाधान पण मिळतं. पण मग आता तसा तो सगळाच भाग नर्मदेच्या दोन्ही तीरावरचा थोडा दुर्गम भाग आहे तसा. तर मग आपल्याकडे लोकांना सध्या सवय अशी आहे की कुठेही ट्रॅव्हल करताना हॉटेल चांगली पाहिजेत, जनसोय चांगली पाहिजे वगैरे, रस्ते चांगले पाहिजेत. बरोबर. तर म्हणजे हे सगळं तिथे कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काय प्रकारचं आहे या सगळ्या भागात? पूर्वीच्या काळी बसच्या परिक्रमेला थोडेसे अडचणी यायच्या. आता थोडंसं त्यांची डेव्हलपमेंट वाढलेली आहे त्या रस्त्याच्या बाजूच्या परिक्रमेची. ओके. म्हणजे आता बसच्या परिक्रमा करणारे किंवा वाहनाने परिक्रमा करणारे लोकांची संख्या पण वाढली आहे. बरं. त्याच्यामुळे थोडी डेव्हलपमेंट चालू आहे तिथे. आणि हॉटेलचं म्हणाल तर रस्ते वगैरे खूप चांगले आहेत सगळे? हो चांगले आहेत. बऱ्यापैकी रस्त्यांचं काम पण होत आलंय, ओके. रस्ते चांगले आहेत. आणि हॉटेल्सचं म्हणाल तर एकदम लक्झरी हॉटेल्स नाही आहेत तिकडे,
पण असे छान हॉटेल्स आहेत, डिलक्स रूम्स आहेत, अशा रूम्समध्ये आपण निवास व्यवस्था करतो. दोघांमध्ये बाथरूम वगैरे असते. हो, अटॅच टॉयलेट बाथरूम असणाऱ्या रूम असतात. ओके. दोघा जणांमध्ये एक रूम, अशा पद्धतीने आपली पूर्ण निवास व्यवस्था आपण तिथे करू शकतो. बरं. अशा पद्धतीने तिथे आहे आणि तशीच आपली व्यवस्था असते सुद्धा. मी वाटतं आता ते तीर्थयात्रेचं आता स्वरूप बदलून थोडंसं आता झालं नाही, लोकांच्या हो, बरोबर अपेक्षा आहे. तेवढ्या वाढलेल्या आहेत की आणि हे शेवटी basic- हा आता धर्मशाळेत वगैरे कोणी राहत नाही फार आता. हो, नाही राहत. ते शेवटी आता कलियुग आहे हे. कलियुगामध्ये असं आहे की आता गरज आहे की तुम्ही कसंही करा, पण करा तरी. करा अशी गरज आहे आपली सर्वांचीच. आणि कलियुगात तर सगळ्यात सोपा मार्ग महाराजांनी सांगितलाय, गोंदवलेकर महाराजांनी, की नाम जप करा तुम्ही, सगळ्यात सोपा मार्ग. पण कलियुगामध्ये आता असं म्हटलं जातं की कर्माचे 3 प्रकार असतात: प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. मग प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मी घडलेलं, संचित कर्म म्हणजे आपण आत्ता जन्मल्यापासून आत्तापर्यंतचं, आणि क्रियमान कर्म म्हणजे भविष्यातलं कर्म. प्रारब्ध आणि संचित तर आपण बदलू शकत नाही, पण क्रियमान आपण बदलू शकतो, ज्याने ह्याची तीव्रता थोडी कमी होऊ शकते या 2 कर्मांची. मग क्रियमान कसं बदलू शकतो? तर सोपा मार्ग कलियुगातला आहे की नर्मदा परिक्रमा करू शकतो आपण, ज्याच्यामधून आपले पूर्ण पुढच्या भविष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता असते. म्हणजे बदलतंच पूर्ण आयुष्य आपण परिक्रमा केल्यानंतर. पूर्वी काही काय आपण त्याला पाप नाही पण काही वेगळे नाही, कर्म हां. केले असतील पूर्वी. म्हणजे पाप त्याच्यावर- म्हणजे आपला म्हणजे असं फार मोठंच पाप केलं पाहिजे असं काही नाही. बरोबर. आपल्या पायाखाली किडा मुंगी जातं, अनेक वेळा आपण कोणाला दुखवतो, खूप गोष्टी आपल्याकडून घडतात. करेक्ट. आणि ही आता यात्रा करायचा सीझन कुठला चांगला, कुठल्या काळात करत नाहीत किंवा बेस्ट सीझन कुठला असतो? 3 महिने 4 महिने? शक्यतो चातुर्मासामध्ये नर्मदा परिक्रमा करत नाहीत. बरं. चातुर्मासामध्ये परिक्रमावासी ज्या स्थानी असतील त्या स्थानी थांबतात 4 महिने, बर आणि त्यांनी तिथे राहूनच नामजप किंवा ध्यानधारणा, साधना हे सगळं त्यांनी 4 महिने करावं असं म्हटलं हे कुठले जातं. महिने असतात चातुर्मास म्हणजे? चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी, साधारण आता जुलैपासून सुरू होतो, बर. तो नोव्हेंबर ऑक्टोबरच्या एंडला तो संपूर्ण होतो. दिवाळी सण कार्तिकी 4 एकादशी महिने, सण हा, दिवाळी जाते. कार्तिकी पौर्णिमेला पौर्णिमेला परिक्रमा सुरू होतात. अच्छा. याचं भौगोलिक कारण असंही सांगू शकतो आपण की पावसाळ्याचे दिवस असतात, पूर्ण नदीला पूर आलेला असतो. जी पायवाट आहे, ज्या पायवाटांनी जायचं असतं परिक्रमावासींना, ती पायवाटेपर्यंत पाणी आलेलं असतं, थोडंसं सगळी पर्यावरण दूषित झालेलं असतं थोडंसं, ते एक भौगोलिक कारण पण होऊ शकतं. बरोबर. पण मग ह्या सगळ्या यात्रेदरम्यान जसं आता आपल्याकडे बऱ्याचशा तीर्थक्षेत्री म्हणजे आपण आता काशीत जातो किंवा बरेच ठिकाणी जातो, तर एक गंगेत स्नान हा एक ही एक कन्सेप्ट सगळीकडे खूप आहे त्या भागात. बरोबर आहे. तसं इथे पण आहे नर्मदेच्या आता परिक्रमेत. अति आपले जे पुराण आहेत त्यापैकी जर संदर्भ घेतला आपण, आपल्या स्कंद पुराणामध्ये रेवाखंड नावाचा एक पूर्ण खंडच आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण नर्मदा महात्म्य सांगितलेलं आहे. बर नर्मदेच्या भोवतीची सगळे तीर्थक्षेत्र किंवा नर्मदेचं महात्म्य काय हे सांगितलेलं आहे. तर त्यानुसार जर बघितलं तर त्यानुसार त्यांनी असं लिहिलेलं आहे की यमुनेमध्ये 7 वेळा स्नान केल्याने पुण्य मिळतं, सरस्वतीमध्ये 3 वेळा स्नान केल्याने पुण्य मिळतं, तर गंगेमध्ये एकदा स्नान केल्याने पुण्य मिळतं, तर नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेच पुण्य मिळतं. बर म्हणजे इतकी महत्त्व आहे. पण याचा अर्थ असा नाही की स्नान नाहीच करायचं, हा. आपल्याला स्नान तर केलंच पाहिजे, त्याशिवाय ते पावित्र ते सगळं आपल्याला मिळणार नाही. पण इतकं महत्त्व आहे तिचं की दर्शनाने सुद्धा आपलं सगळं पापक्षालन होतं. क्या बात आहे. तुम्ही मगाशी म्हणलात की साधारण कार्तिक पौर्णिमेला सुरू होते हां. आणि साधारण कधी मार्च पर्यंत वगैरे जाता येतं? नाही, जाता येतं ते मे महिना सुद्धा जातात लोक, गरमी म्हणजे खूप असेल. चातुर्मास सुरू होईपर्यंत जातातच. पण तिकडे ऊन वाढायला लागल्यानंतर थोडंसं कठीण होतं, वातावरण सगळं बदलतं, ऊन खूप आहे त्या भागात, त्याच्यामुळे थोडं कठीण व्हायला लागतं. म्हणून बसच्या परिक्रमा तर आपण मार्चपर्यंतच करतो. मार्चपर्यंत. हां. बरोबर. पण मग ह्या सगळ्या भागात खासकर मराठी लोकांना वगैरे खायचे प्यायचे फार प्रॉब्लेम येत नाहीत किंवा जेवणाचे वांदे होत नाहीत जनरली का? तुम्ही त्याची सोय करता तुमच्या टूरमध्ये? हां, आपल्या टूरमध्ये तर आपलं स्वतःचं किचन सोबत असतं, बर कारण परिक्रमेचा नियम आहे की कांदा लसूण खायचं नसतं परिक्रमेमध्ये. बर तामस वृत्ती वाढते माणसाची कांदा लसूण खाल्ल्याने, आणि आपल्याला जर पूर्ण आध्यात्मिक ते 18 दिवस द्यायचेत आपल्याला, तर मग आपण ते सगळे नियम पाळून जितके जास्तीत जास्त पाळता येतील ते करावं असा प्रयत्न असतो. मग आपलं स्वतःचं किचन टीम पूर्ण सोबत असते आपल्या, बर. त्यामुळे अगदी ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्या गोष्टी तिथं वेळेवरती होऊन जातात. पण शेवटी पुन्हा तोच मुद्दा येतो की आपण आयुष्यातले 18 दिवस काढलेत तर ते कशासाठी काढलेत हेच मेन आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. तर त्या उद्देशाने करावी परिक्रमा असा आमचा खूप प्रयत्न असतो. तसंच मग आपण परिक्रमा करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं लोकांना
ज्यांना इच्छा आहे त्यांना ते ओरिएंटेशन देणं गरजेचं आहे हां की तुम्ही यात्रा का करताय बरोबर आणि कम्फर्टकडे बघण्यापेक्षा यात्रेचा उद्देश काय आहे बरोबर याच्याकडे लक्ष जास्त द्या म्हणजे करून यात्रा सफल होईल ती असं ते हो हो अं, आणि होतं कसं कधी कधी हल्ली टिकमार्क प्रोग्राम पण खूप आहेत म्हणजे ह्यानी झाली परिक्रमा मग मी पण करतो, ह्याची काशी झाली मी पण करतो, असं पण खूप आहे सगळ्यांच्या मधामध्ये. तर आम्ही शक्यतो असंच बघतो की धार्मिक अंगानेच झाली पाहिजे बरोबर. किंवा 18 दिवस काढलेत तुम्ही ह्यासाठी तर ते त्यासाठी दिले तर ती व्यक्ती सुद्धा 18व्या दिवशी बदललेली असती हे आम्हाला म्हणजे कळतं, लक्षात येतं. नक्कीच. किंवा ते लोक सुद्धा येऊन सांगतात 18व्या दिवशी की पहिल्या दिवशी मी कसा होतो ना 18व्या दिवशी माझ्या मनामध्ये किती बदल झालाय. बरं. आणि ह्याला कारण तिथले जे भेटी असतात साधू संतांच्या किंवा मंदिरांची जी दर्शनं आहेत हे कारण असतं त्याला. कारण ते त्यांच्या बोलण्यातून सुद्धा खूप वेळा काही गोष्टी सांगत असतात ज्याचा परिणाम होतो आपल्यावरती. आणि आपण त्या लोकांना तिथल्या वातावरणात राहताना बघतो. हम्म. म्हणजे तुम्ही म्हणलं तर माझी बरोबर आहे की विरक्ती म्हणजे काय आहे हां तिथे गेल्यावर कळतं आपल्याला कारण आपल्याला ते लक्षात आहे की अरे माणूस असं राहू शकतो बरोबर. तर आपण का नाही राहू शकत असं थोडंसं ते असणार. हो नक्कीच 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 आपण थोडंसं पायी परिक्रमेकडे येऊयात कारण माझ्या माहिती तर फार कमी लोक आहेत ज्यांनी पायी परिक्रमा केली आणि तुम्ही तर पूर्ण केलीत ती. किती महिने लागले तुम्हाला? 4 महिने लागले. 4 महिने पायी परिक्रमा हां चालत चालत चारी हो सगळे दिवस चालत. मध्ये आम्हाला बसावं लागलं. मेडिकल प्रॉब्लेम जेव्हा आले बरं. तेव्हा गाडीमध्ये बसावं लागलं. बरं. काही सोबतच्याला काही प्रॉब्लेम आला मग बसून आम्हाला दवाखान्यापर्यंत वगैरे जावं लागलं. बरोबर. असं थोडा पार्ट आम्हाला गाडीने करावा लागला. पण 4 महिने पायी केली आम्ही. म्हणजे जेव्हा मेडिकल रिझन होतं तेव्हा फक्त बसावं लागलं. पण तुम्ही काय सजेस्ट करता तुमची पहिली आवड काय असेल की पायी करण्यात जास्त चांगले अनुभव येतात का बसनी करण्यात जास्त चांगले? ॲक्च्युली होतं कसं सगळ्यांची इच्छा असते पायी करायची बरोबर. किंवा करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण बऱ्याच वेळा शारीरिक प्रॉब्लेम असतात किंवा अडचणी असतात किंवा जबाबदाऱ्या असतात कौटुंबिक ज्याच्यामुळं पायी करणं शक्य होत नाही बऱ्याच जणांना. मग त्यांनी थांबण्यापेक्षा वाट बघण्यापेक्षा बसनी करून घ्यावी असं आम्ही सजेस्ट करू. आणि नंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की आता मी निघू शकतो 4 महिने मी काढू शकतो तेव्हा तुम्ही पायीला निघू शकता. म्हणजे दोन्ही ऑप्शन आपल्यासाठी मैयाने ओपन ठेवलेले आहेत. पण आपण ते ठरवून घ्यायचं. फक्त पायी करायची म्हणून ते दूरवर टाकण्यापेक्षा वाहनाने का होईना ती करून घ्यावी असं आम्हाला म्हणजे वाटतं. ज्यांना चालायचा त्रास आहे हां. फिजिकली शक्य नाही एवढे हां दिवस चालणं तुम्ही म्हणता तसं एवढे 4 महिने काढणंही शक्य नसतं हां खूप वेळा लोकांना. पण मला वाटतं तुमच्या सांगण्यातनं जे काय आत्ता बोध असा येतोय की पायी चालून जे अनुभव येतात ते खूप वेगळे असतील हो बसच्या परिक्रमेपेक्षा. कारण मला वाटतं छोटी मंदिरं छोटी गावं जे हो. पायी ह्याच्यात दिसतील ती बसनी कधीच कव्हर करता येणार नाहीत. हो म्हणजे बरेच असे स्थान असतात जिथे बस जाऊच शकत नाही. म्हणजे आपण पायी करताना बऱ्याच वेळा मैयाच्या किनाऱ्याने चालत असतो नर्मदा मैयाच्या आणि बसनी बऱ्याच लांबून रोड आहे रोड बसचा असतो तो लांब. मग तो लांबून जात असतो. पण आत्ता मगाशी जसं मी सांगितलं तसं काही ठिकाणं असे आहेत जिथं बस पण न्यायला लावतो आम्ही किंवा तिथे उतरून छोट्या गाड्या करून तिथपर्यंत जातो आपण बसच्या परिक्रमेत. पण ती दर्शनं घेतो जी महत्त्वाची आहेत की जी घेतलीच पाहिजेत. पण अर्थातच पायी परिक्रमेमधला कालावधी पण खूप मोठा आहे खूप मोठा आहे. ज्याच्यामध्ये मैयाचं सानिध्य पण तितकंच मिळतं आपल्याला आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला राहायचा अनुभव मिळतो. पण मग ह्याला या पायी परिक्रमेमध्ये कसं म्हणजे तुम्ही ग्रुप असतो का एकटं गेलं तरी चालतं? सिक्युरिटीचं किंवा भीतीवर वाटत नाही असं? खूप छान विचारलं तुम्ही सिक्युरिटीचं पण हो, कारण खूप छान प्रश्न आहे. प्रत्येकाला प्रश्न पडणार ना की हो. एकटं कसं चालणार असं? आता आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा आम्ही 9-10 जणी होतो. अच्छा. भालोदमधून आम्ही उचलली होती परिक्रमा. म्हणजे परमपूज्य प्रतापे सगळ्या महाराज महिला होतात? महिला होतो. 9-10 जणी होतो. बर पुढे जाऊन आम्ही 4 जणी राहिलो. पुढे मागे झाल्या. बर नंतर आम्ही 2घीच जणी राहिलो आणि नंतर मी एकटीच राहिले शेवटचे 10-12 दिवस. बर पण जरी पुढे मागे झालो तरी सगळ्यांची पूर्ण झाली परिक्रमा. पण जसं आत्ता तुम्ही सांगितलं की कसं चांगलं आहे की एकटं चांगलं 2 चांगलं ग्रुप चांगलं तर म्हणतात परिक्रमेमध्ये एक म्हणतात असं की एक निरंजन म्हणजे एकटा असेल तर जप वगैरे करत आपली साधना होत जाते. 2 सुखी 2 असतील तरी पण आपण छान एकमेकांशी जुळून घेतो. 3 में खटपट 4 दुखी म्हणजे 1 निरंजन 2 सुखी 3 में खटपट 4 दुखी असं म्हणजे म्हटलं एकटंच करा असं जातं. त्यांना म्हणायचं. हां 1 किंवा 2 असं म्हटलं जातं. कारण 3 आले तरी ते सुरू होते खटपट आणि 4 आल्यावरती तर 4 प्रकारचे विचार असतात. त्याच्यामुळं ते मग साधना वगैरे कमी होईल म्हणून मग हे सोपं पडतं.
आणि सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे अतिशय छान. म्हणजे मला आत्ता पण मी इथं असते घरी तेव्हा सुद्धा मी हा विचार करते. म्हणजे आपल्या गावामध्ये सुद्धा आपण रात्री 10-10:30 नंतर एकटं नाही फिरू शकत. मी एक स्त्री म्हणून एकटं नाही फिरू शकत. नक्कीच. थोडा सिक्युरिटीचा प्रॉब्लेम येतो. किंवा आजकाल जे आपण ऐकतोय प्रसंग त्यांनी सुद्धा लक्षात येतं की किती सिक्युरिटी धोक्यात आहे. पण तिथं गेल्यानंतर मला वाटतं जगातलं आश्चर्य असेल हे, की इतक्या महिला आहेत तिथं परिक्रमा करणाऱ्या, एकट्या करणाऱ्या सुद्धा आहेत, पण कोणालाही कसलाही धोका नाही आहे. याला कारण तिथले जे लोक आहेत ते जे सगळे आहेत ते स्त्रीला किंवा मुलीला नर्मदा मैया समजतात. बरं. आणि परिक्रमावासी म्हणजे तर त्यांच्यासाठी नर्मदा मैयाच आहे. नर्मदा मैया कुमारिका असल्यामुळे कन्यापूजनाला महत्त्व आहे. कन्यापूजनामध्ये स्त्रीपूजन आलंच थोडक्यात. लहानपणापासूनच तो भाव आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळं सिक्युरिटी हा प्रश्न कुठेच येत नाही तिथे. म्हणजे आम्हाला एकदाही असा अनुभव कधीच नाही आला परिक्रमेदरम्यान की असं भीती वाटते का, महिला म्हणून भीती वाटते का, तर अजिबात असं काही वाटलं नाही कुठेच. क्या बात आहे. पण मग ह्या सगळ्या 4 महिन्याच्या प्रवासात जेवणाचं वगैरे कसं, म्हणजे ते कसं प्लॅन होतं किंवा आता पायी परिक्रमेमध्ये आणि तुम्हाला बरोबर काय घेऊन जायला पाहिजे, म्हणजे आता हां. कारण 4 महिने मोठा कालावधी आहे आणि परत चालत जायचं म्हणजे हो. आता सुरुवातीच्या वेळेस जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्याला खूप शंका असतात मनामध्ये, की हे पण लागेल सामान भरताना, की मला हे पण लागेल, मला ते पण लागेल. असं करून करून सगळं सामान बॅगमध्ये जायला लागतं. पहिला टप्पा पार केला कीच त्यातलं निम्मं सामान बाहेरच्या बाहेर पडतं, की लक्षात येतं की हे नाही लागणार कारण त्याचं ओझं जास्त होते. मग आम्ही साधारण पहिल्या टप्प्यालाच आमच्या वेळेसचा असा प्रसंग होता की 7 किलोमीटरचाच पहिला टप्पा होता. पण त्याच्यामध्येच आम्ही त्या ओझ्याने आम्ही थकून गेलो, की गेल्यानंतर आम्ही निम्मं सामान कमी करून टाकलं. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की कपडे जेवढे न्यायला लागतात हां, 4 नाही महिने मग म्हणल्यावर. तिथं असं आहे, एक अंगावरती ड्रेस जो काय असेल तुमचा, पांढरे वस्त्र घालावे लागतात परिक्रमेमध्ये परिक्रमावासींनी. 4 महिने. हो, ते एकच कपडे म्हणजे बदलायचं हेच नाही. एक बरं. ड्रेस अंगावरती आणि एक ड्रेस बॅगमध्ये. बरं. एवढाच सेट, म्हणजे एक अंगावरती एक बॅगमध्ये. हा स्नान झालं की हा धुवून टाकायचा आणि त्यातला घालायचा. आणि ताटवाटी तुमचं जे आहे, कमंडलू म्हणजे आता किटली किंवा कमंडलू असं जल घेण्यासाठी मैयाचं, आणि दंड असतो हातामध्ये, हे सामान. आणि झोपण्यासाठी तुम्हाला टाकण्यासाठी, अंथरण्यासाठी काहीतरी आणि पांघरण्यासाठी. हे बेसिक सामान. आणि परिक्रमेमध्ये हे लक्षात येतं की खरंच एवढ्या ह्याच्यात आपलं भागतंय. म्हणजे आश्चर्य वाटतं स्वतःला सुद्धा, की आपण किती वाटतं आपल्याला की हे पण पाहिजे, पण त्या 4 महिन्यात जाणवलं की किती कमी गरजांमध्ये आपण राहू शकतो. आणि जेवणाचं तर तुम्ही म्हणाल तर म्हणजे इतके सुंदर अनुभव आहेत तिकडच्या लोकांचे. म्हणजे काय परिस्थिती असते तरी पण. आता एक अनुभव मी तुम्हाला सांगते छोटासा. आम्ही 4घी जणी होतो तेव्हा. आम्ही दोघी थोड्याशा पुढे होतो. आम्ही 4घी पण गॅप ठेवून चालायचो की नामस्मरण झालं पाहिजे. पण त्या दिवशी असं 4चा टप्पा होता आणि 1 किलोमीटरवरतीच आमचा आश्रम येणार होता जिथे आम्ही थांबणार होतो. 4:30 वगैरे वाजले होते आणि आम्ही दोघी थोड्या पुढे होतो. तर एक स्त्री होती, महिला, त्या अशा आम्हाला दिसल्या की शेजारच्या घरातून येत आहेत त्या. तर त्यांना आम्ही दिसलो तर त्या धावत यायला लागल्या आणि त्यांच्या हातामध्ये खूप मोठी पिशवी होती. बरं. तर आम्ही असं म्हटलो की बापरे, आता ह्या काहीतरी देणार. पण भीती कशाची वाटते की ओझं. मोठं काय दिलं तर ओझं घेऊन चालावं लागेल. आणि मैयामध्ये असं आहे की कोणाचं मन दुखवायचं नाही, तर नाही म्हणायचं नाही. मग आम्ही म्हणलो चलो फास्ट जाऊ आपण, म्हणजे ते मागं जे येतात त्यांना देतील. म्हणून आम्ही फास्ट जायला लागलो. तर त्या दीदी पळत आमच्या मागे आल्या आणि आमचा रस्ता अडवला त्यांनी हात आडवा करून आणि म्हणाल्या, कहा भाग रहे हो मैया, मेरे घर पे चाय पिना है आपको. मग आम्हाला आनंद वाटला की हां बाबा चहा म्हणल्यात त्या, म्हणजे ओझं काही नाही आहे. आणि मग त्यांनी आम्ही म्हणलो की आम्ही दोघीच नाही आहे, आम्ही 4घी जणी आहोत. तर त्या म्हणल्या, अच्छी बात है, चलो आप मेरे घर पे. तुम्हाला सांगते, घर म्हणजे माती आणि दगडांचं असं 4 भिंती होत्या फक्त आणि वरती तुराट्यांचं छत होतं. एकच अशी झोपडीवाजा घर होतं ते, बाहेर छोटंसं अंगण होतं. त्या दिदीनी, त्यांचं नाव होतं प्रभा दिदी, मुवार म्हणून एक गाव आहे, त्या गावी त्या होत्या. तर त्यांनी आम्हाला बसवलं. कुठून माहीत नाही त्यांनी उपलब्ध केलं, पण टेट्रा पॅकचं दूध आणलं त्यांनी चहासाठी. का तर परिक्रमावासी आपल्या घरी आलेत म्हणून टेट्रा पॅकचं दूध आणलं. आमच्या सगळ्यांना चहा दिलं त्यांनी. आणि चहा दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं काय झालं दीदी? तर त्या म्हणे की माझी खूप इच्छा आहे की तुम्ही आज माझ्या घरी राहावं, पण माझ्याकडे कसलीच सोय नाही आहे. म्हणजे छोटी झोपडी होती, बाहेर हापसा होता फक्त, वॉशरूम वगैरे काहीच नव्हते. पण मग आम्ही एकमेकींकडे बघितलं आणि आम्ही म्हणलो की ठीक आहे आम्ही राहतो. पुढे 1 किलोमीटरवरती राहायचंच होतं, इथं राहू म्हणलं. मग ते म्हणले जमेल का तुम्हाला? हो म्हणलं जमेल आम्हाला. मग आम्ही राहिलो तिथे. तर त्यांनी संध्याकाळी सुद्धा टेट्रापॅकचं दूध आणून खीर बनवली आमच्यासाठी, भाजी भाकरी बनवली. हे सगळं स्वयंपाक चालू असताना त्यांची जाऊ आली, त्या प्रभा दीदींची जाऊ आली. ती म्हणली तेरे पास 4 है, मुझको 2 दे दे.
म्हणजे आम्ही चौघी होतो ना परिक्रमावासी, तर ती म्हणली नाही तुम कल रास्ते पे खडी हो जाना, ये चारो मेरी है. अरे म्हणजे हा जो भाव होता ना त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना ते पुण्य हवं होतं मला वाटतं हा की म्हणजे त्यांना असं वाटतं की परिक्रमावासी म्हणजे मैया आहे ना, आम्हाला ह्यांची सेवा करायची आहे फक्त. म्हणजे त्यांच्याकडं किती आहे किती नाही हा हिशोबच नाही आहे कसला, त्यांना फक्त द्यायचंय. आणि हा जो भाव आहे ना, हा आपल्याला इकडे बघायला मिळत नाही. हा दुर्मिळ आहे खूप, आता खूप कुठेच दुर्मिळ. मिळणार म्हणजे नाही. आपण असं बघितलं तर वारीमध्ये दिलं तरी फोटो काढतो आपण. म्हणजे आपल्या वारीमध्ये तिथं काहीच नाही, त्यांना बघणारं सुद्धा कोणी नाहीये. ते कुठल्या प्रकारची सेवा देत आहेत हे बघणारं सुद्धा कोणी नाहीये, पण तरी तो भाव आहे. म्हणजे त्याच्यामुळं खाण्यापिण्याचे हाल कुठंच नाही झाले. म्हणजे इतकी याचक म्हणून सुद्धा जायची वेळ येत नाही कधी असं मागायला, बरोबर. तोपर्यंत लोक पुढे येऊन देतात. म्हणजे अतिशय सुंदर अनुभव, आणि हा अनुभव बदलून टाकतो आपल्याला. नक्कीच नक्कीच म्हणजे 100%. बदलण्यासाठी फक्त काहीतरी चमत्कारच गरजेचा आहे असं नाहीये. तर हे जे अनुभव आहेत ना आयुष्यातले साधे, ते सुद्धा आपल्यासाठी खूप प्रेरक ठरू शकतात. पण मग ह्या सगळ्या याच्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवणाची सोय कशी करता? म्हणजे आपण गावात जाऊन कोणी जेवण आपण- दिलं का आपल्याला जेवण बनवायला लागतं? नाही, आता ठिकठिकाणी आश्रम झालेले आहेत आहेत, पायी बरं. परिक्रमेमध्ये. बरं. मग त्या आश्रमामध्ये काही आश्रमामध्ये सदावर्त मिळतं, बरं. म्हणजे भिक्षा मिळते, म्हणजे शिधा मिळतो. ओके. तो आपण शिजवून मग तो खायचा. बरं. किंवा काही आश्रमांमध्ये आता तयार जेवणच मिळतं. जास्त आश्रम असेच आहेत जिथे तयार मिळतं. मदत वगैरे आपल्याला थोडीफार आपण करतो जाऊन, असं होतं. अच्छा अच्छा. हां. पण मग हा रूट सगळ्यात आधी ठरवलेला असतो की आज पॉईंट ए टू पॉईंट बी, उद्या पॉईंट बी टू नाही, पॉईंट सी? अजिबात नाही. जसं मगाशी सांगितलं की सगळं अनप्लॅन्ड आहे. Unplanned असतं सगळं. आपण सकाळी उठून चालायला सुरुवात करतो, स्नान वगैरे पूजा वगैरे झाल्यानंतर, आणि मग आपल्याला जिथे लागेल रस्ता, दुपारच्या वेळेस थांबायचं असेल तर कुठल्या आश्रमात थांबू शकतो. रस्त्याने सगळे आश्रम आहेत तिथे अच्छा. आणि थांबू शकतो. रात्री जिथे पण फक्त ही असं काय असतं, पायवाट आहे का रस्ता आहे रेग्युलर? नाही पायवाट आहेत. पायवाट आहे, जंगलातलं पायवाट आहे सगळ्या? सगळ्या जंगलातनं नाही, काही गावातून सुद्धा आहेत, काही डांबरी रस्त्यावरून सुद्धा जावं लागतं कधी कधी. कारण आता नर्मदेवरती 6 मोठे डॅम झालेत आणि उपनद्यांवरती सुद्धा 250पेक्षा जास्त प्रकल्प झालेले आहेत. बापरे. त्याच्यामुळं त्याचं पाणलोट क्षेत्र वाढल्यामुळं ते जी पायवाट आहे किनाऱ्यावरची ती बऱ्याच वेळा पाण्याखाली गेलेली आहे. त्याच्यामुळं गावातला रस्ता किंवा डांबरी रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं. आणि मग जेवणाचं काही नाही, आश्रमांमध्ये आता खूप सोयी मिळतात सगळीकडे, त्याच्यामुळे तसं फारसा हाल होत नाहीत सध्या. पूर्वीच्या काळी ज्यांनी केली त्यांना मात्र मानलं पाहिजे, किंवा त्यांनी फार खडतर ह्याच्यामधून केलेली आहे परिक्रमा, त्याच्यामुळं ते आज खूप वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत ते. नाही, नक्कीच नक्कीच. पूर्वी तर खूपच अवघड असेल. हो हो, पूर्वी आता खूप जरा अवघड सुखसोयी असेल. थोड्याशा झाल्यात, हो हो रस्ते झाले जरा बरेच त्या भागात, त्यामुळे आता तुम्ही एवढे काय काय विलक्षण अनुभव परिक्रमा चालू असताना सांगितले, पायी असो किंवा बसनी असो, कुठल्या प्रकारची परिक्रमा असो, तर असं काही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा तुमच्या येणाऱ्या पर्यटकांच्या आयुष्यात असं काही घडलंय की अरे मी यात्रा करून आल्यावर माझ्या आयुष्यात असा बदल घडला किंवा माझा स्वभाव असा बदलला, असं काही तुम्हाला वैयक्तिक असं काही अनुभव आलाय? तुमच्या पर्यटकांना पण असं काय आलेत का? हो, येतो. म्हणजे मला तर असं वाटतं की परिक्रमा करणारा बदलतोच, किंवा त्यांच्यामध्ये बदल झालाच पाहिजे, तर त्यांनी परिक्रमा केली. इतकं नर्मदा तर खऱ्या श्रद्धेने केली असं हां, म्हणायला तर पाहिजे. खऱ्या श्रद्धेने केली, नाहीतर त्यांचं पर्यटनच झालंय. इतकं रेवाखंडाचं महात्मा आहे. म्हणजे कसं परिवर्तन होतं हे जर बघितलं आपण, तर खूप सामान्य जे लक्झरियस आयुष्य जगतात ना, ते सुद्धा बसच्या परिक्रमेनंतर 18व्या दिवशी बदललेले बघितलेत आम्ही. की ज्यांना आधी कंप्लेंट्स असतात की काय इथं काहीच नाही, रस्ता खराब आहे का, हा किती वेळ लागतोय जायला, पण ते शेवटच्या दिवशीपर्यंत ते पूर्ण बदललेले असतात. आणि पायी परिक्रमा म्हणाल तर पायी परिक्रमेमध्ये तर माणूस पूर्ण बदलून जातो, आणि बदललाच पाहिजे असं असं मला तरी वाटतं. इतक्या जणांच्या भेटी घेतल्यापासून मला असं वाटतं की ह्याचं खूप मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. परमपूज्य भारतीताई ठाकूर आहेत, बरं. ज्यांनी पायी परिक्रमा केली होती. आणि पायी परिक्रमा केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की तिथल्या लहान मुलांना शिक्षण नाही मिळालेलं, किंवा शूलपाणीमधल्या झाडीतली मुलं जी आहेत त्यांना स्वतःचं नावसुद्धा सांगता येत नव्हतं किंवा लिहिता येत नव्हतं. तर त्यांनी त्यांचं परिक्रमेत असताना त्याआधी गव्हर्नमेंट जॉब करत होत्या त्यांनी जॉब सोडून दिला इथला, आणि नर्मदा किनारी त्या गेल्यात त्या मुलांच्या शिक्षणासाठी. महाराष्ट्रातल्या नाशिकच्या त्या ताई, आणि तिथं गेल्या. आत्ता त्यांचा इतका मोठा प्रकल्प सुरू आहे नर्मदा खंडामध्ये, लेपा या गावी, नर्मदालय नावाचा. म्हणजे किती बदलू शकतो माणूस परिक्रमेमुळे, तो
म्हणजे तो त्या सामाजिकदृष्ट्या किती बदलल्या, म्हणजे त्यांनी किती विचार केला अनोळखी मुलांचा. आणि हे खूप मोठं उदाहरण आहे. म्हणजे माझं वैयक्तिक म्हणाल तर माझ्यासाठी त्या खूप मोठ्या प्रेरणास्थान आहेत, की किती आमूलाग्र बदल घडू शकतो. म्हणजे आम्ही सुद्धा आता असा विचार करतो, की नर्मदा परिक्रमा जेव्हा बसनी करतो ना आपण, तेव्हा कन्यापूजन केलं जातं. बरं. तर आम्ही लोकांना सांगतो, आमच्याबरोबर येणाऱ्या लोकांना, की जेव्हा कन्यापूजन करणार आहे आपण ओंकारेश्वरला, तेव्हा तुम्ही साधारण छोट्या छोट्या वस्तू त्यांना द्या, जे काय तुम्हाला द्यायचे ते कन्यांना देण्यासाठी. पण तुम्ही जर त्यांना दक्षिणा देणार असाल तर ती जी रक्कम आहे किंवा ती जी तुम्हाला द्यायची आहे मदत किंवा भेट म्हणून, नर्मदा खंडातच द्यायची असेल तर ती नर्मदालयाला द्या. बरं. आपण जे म्हणतो ना, दान सत्पात्री गेलं पाहिजे, तर तिथं जर आपण परिक्रमा करताना जर तिथं करत असू तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी, तर हा आपला खारीचा वाटा नक्कीच होऊ शकतो इतक्या मोठ्या कार्यामध्ये त्यांच्या. नक्कीच. आणि सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांमध्ये तर खूप बदल घडून येतात, की आपले विचार बदलतात. तिथं जे माणसांची दानशूर आहे, की झोपडीत राहणारं सुद्धा ज्या आदरातिथ्याने बोलवतो, म्हणजे अतिथी देवो भव ही जी आपली सनातन धर्माची संकल्पना आहे ना, ती खऱ्या अर्थाने पाहायला मिळते नर्मदा खंडामध्ये. आणि त्यांनी आपण पूर्ण बदलून जातो. क्या बात आहे. म्हणजे आपण ज्याला लाईफ चेंजिंग हो, खरं अर्थात टूर अशीच म्हणायला पाहिजे. टूर म्हणायच्या आपण याला यात्रा म्हणू, यात्रा चांगला म्हणे. शब्द हां, आहे. परिक्रमा म्हणजे तप आहे खरं एक. म्हणजे 18 दिवसांचा असू द्यात किंवा मग 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं असू द्यात, पण हे एक तप आहे. म्हणजे म्हणतात ना, तप पण 3 प्रकारचे करते परिक्रमेमध्ये घडतात. 3 प्रकारचे तप: कायिक, वाचिक आणि मानसिक. बरं. कायिक म्हणजे शारीरिक तप घडतं, गाडीने करा किंवा पायी करा. तुम्हाला शरीराला थोडा त्रास होतोच, आपल्या चालायचं आहे किंवा ऊन वारा पाऊस झेलायचा आहे, तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करायची आहे, असं शारीरिक तप घडतं. वाचिक म्हणाल तर जेव्हा आपण खूप चालून जातो आणि कुणीतरी आपल्याला गरम गरम जेवण हातामध्ये देतं, आपल्या तोंडातून नक्कीच चांगले शब्द बाहेर पडतात. त्याचबरोबर आपण संकल्पाचं ठरवलेलं पण असतं, कुणाला वाईट बोलायचं नाही, सतत नामस्मरण करायचं, तर ते आपलं वाचिक तपसुद्धा होतं. आणि मानसिक तप म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्या मनामध्ये किती बदल होत चालला आहे. म्हणजे मानसिकरित्या सुद्धा आपण तयार होत जातो परिक्रमेमध्ये. एक एक घटना घडत जाते, एक एक अनुभव मिळत जातो आणि ते पण तप होतं. म्हणून परिक्रमा माणसाला बदलूनच टाकते. क्या बात आहे. आणि तो बदल सुद्धा आपण म्हणतो पॉझिटिव्ह असतो नक्कीच पुढच्या आयुष्यासाठी आपल्या. नक्कीच. एक असाच एक प्रश्न मी असं ऐकलंय लोकांकडनं, की आपण ही परिक्रमा करताना अशी भावना येते की नर्मदा मैया आपल्या बरोबरच आहे वगैरे. तर हे म्हणजे हे मी ऐकलंय, ज्यांनी केलंय त्यांच्याकडनं. पण हे काय नक्की काय, असं कसं वाटतं लोकांना? हो, खरं आहे. हे आम्ही पण ऐकलेलं आहे. आम्ही अनुभव सुद्धा घेतलेला आहे त्याचा. एक प्रसंग सांगते मी. आम्ही जेव्हा 4 जणी चालत होतो, 2 जणी फार पुढे होत्या आणि आम्ही 2 पाठीमागे होतो. माझी अनवाणी होती परिक्रमा, त्याच्यामुळे थोडा स्पीड कमी होता माझा. तर साक्षी म्हणून आमच्यासोबत एक होती, 20 वर्षांचीच होती ती आमच्या 4मध्ये. तर ती असेच त्या दिवशी थोडंसं घरची आठवण येत होती म्हणून आम्ही थोडंसं बोलत चाललो होतो. तर बसच्या परिक्रमेमुळे काही माहिती होती, त्याच्यामुळे मी तिला सांगत होते की साक्षी काळजी करू नको, मैया आपल्यासोबतच असते परिक्रमेमध्ये. तर 20 वर्षांची तरुण होती, तिला पटकन प्रश्न पडला कशावरून ती सोबत असते, असं तिने मला विचारलं. आणि तिने विचारलं आणि पुढे ज्या 2 चालल्या होत्या त्यांना अचानक पुढे, त्या खूप लांब होत्या, आमच्या दृष्टिक्षेपाच्या पुढे गेलेल्या होत्या, त्यांना एका व्यक्तीने थांबवलं. घाट पिपरिया नावाचं गाव होतं ते, भोजराज सिंग ठाकूर नावाची व्यक्ती होती ती. तर त्यांनी थांबवलं रस्त्यावरती, म्हणे मैयाजी मेरे घर पे चाय पीने के लिए चलिए. मग ह्या म्हणल्या नको, कारण नुकतंच आम्ही निघालो होतो, 6:30 वाजले होते. असं वाटतं की सकाळच्या वेळी जितकं अंतर जास्त चालू तितकं आपल्याला सोपं पडतं. मग त्यांना म्हणलं त्या 2 म्हणल्या नको म्हणून. तर ते म्हणे नाही आपको आना ही पडेगा. तर त्या 2 म्हणल्या अभी देर हो जाएगी, हम पाणी पी लेते हैं और आगे बढ़ते हैं. ते म्हणे नाही आप 4 मूर्ती हो ना. आता बघा, ते आम्ही 2 दिसतही नव्हतो. तर ते म्हणे आप 4 मूर्ती हो ना. तर ते म्हणे हां, चारो मैया हो ना. ते म्हणे हां, तब तो मेरे घर पे आना ही पडेगा, असे म्हणले ते. 55-56 वर्षाचा व्यक्ती होते ते. आणि मग तोपर्यंत मग हे सगळं संभाषण होईपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आता ते तसे म्हणत होते. आता म्हणलं इतका वेळ म्हणतायत तर नको म्हणायला. तर आम्ही असं ठरवलं की जाऊया चहा प्यायला. तर आम्ही जेव्हा चहा प्यायला वळलो त्यांच्याकडे की ठीक आहे हम पियेंगे आपके घर पे चाय. तर असं वळलो तर त्यांना इतका आनंद झाला. रोडवरून त्यांचं घर थोडंसं आतमध्ये होतं, हवेली वजा घर होतं.
त्यांना इतका आनंद झाला की ते असे ओरडत गेले की चटाई डालो मैया आ रही है, चटाई डालो मैया आ रही है. आम्हाला कळेच ना की रस्त्याने तर खूप जण आम्हाला चहा वगैरे देत होते, बरोबर. पण ह्यांना इतका आनंद का झालाय. मग आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो तर तोपर्यंत घरातले सगळे आले होते. त्यांच्या मुलांनी चटई वगैरे टाकलेली होती आणि मुलगी पटकन चहा करून आली. आम्ही चहा घेतला आणि मग आम्हाला कळेनाच काय इतका ह्यांना आनंद कशाचा इतका झालाय. तर ते जे होते त्यांनी सुद्धा परिक्रमा केलेली होती बरं. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आज सुबह मेरे सपने में मैया आई थी, उसने कहा था 4 मूर्ति आएंगी, माता होंगी, तुम्हें तेरे घर पे लाना ही पडेगा. क्या बात आहे. म्हणजे त्या क्षणी साक्षीला उत्तर मिळालं की हां. कशावरून मैया आपल्या सोबत असते. क्या बात आहे. क्या म्हणजे बात. प्रश्न पडला तरी लगेच उत्तर सुद्धा मिळतं मैयाच्या किनारी. विलक्षण आहे खूप. म्हणजे आणि 20 वर्षाच्या मुलीनी हां. स्वतःहून यावं हो. पायी. ती तर म्हणजे 4 खूप लाडकी महिन्याच्या होती यात्रेला. मैयाची आमच्या चौघींमध्ये. हे अनुभव तर खूप विलक्षण आहेत आणि मला वाटतं जे कोण आता पॉडकास्ट बघताय प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे रे की यात्रा की परिक्रमा आपण पण करावी. पण ज्यांना इच्छा असलेली परिक्रमा आता यावर्षी किंवा मे बी पुढच्या वर्षी करायची, तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल, म्हणजे कुठल्या प्रकारची तयारी त्यांनी करावी किंवा काय म्हणजे तुमचं सजेशन काय असेल की खरं तर परिक्रमा करायचं प्रत्येकाच्या मनात असतं. माझ्याकडून मैयाने करून घेतली, अगदी अनपेक्षितपणे करून घेतली. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं सगळ्यांनी विश्वास ठेवावा की हे आपण करत नाही, हे ती करून घेणार आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या शारीरिक क्षमतेवरती किंवा मला हे जमेल का किंवा मी ही करू शकेल का असं शंका न घेता समर्पण भावनेने परिक्रमा करावी असं मला वाटतं. की म्हणजे बसच्या परिक्रमेत सुद्धा खूप जण आम्हाला विचारतात 18 दिवस खूप होतात असं खूप जणांना वाटतं की आम्हाला एवढं झेपेल का, पण तसं काही नसतं. पायी करा किंवा बसनी करा, कशीही करा, फक्त मैयावरती विश्वास ठेवून घराच्या बाहेर पडायचं बस. मैया सगळं करून घेते, कारण आपल्याला ते संकल्प ताकद देतो. आपल्या हिंदू धर्मात माहिती आहे आपल्याला, आपण संकल्प घेतो कुठल्या पण गोष्टीचा आणि संकल्पात खूप ताकद असते, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की बाहेर पडताना एकतर काही गोष्टी पाळल्या पाहिजे परिक्रमावासी म्हणून सुद्धा आपण सुद्धा, की आपण परिक्रमेला आहोत तर आपल्यासाठी तर ती दैवत आहेच आहे. त्याच्यामुळे तिच्यात प्रदूषण होणार नाही किंवा परिक्रमावासींनी त्याच्यामध्ये स्नान करताना साबण वगैरे न वापरणं हे काही नियम पाळले पाहिजे किंवा मैया दूषित नाही होणार हे काही नियम पाळले पाहिजे. त्याबरोबर तिला ओलांडायचं नाही वगैरे हे तर नियम आहेतच, पण आपण वैयक्तिक आपल्यामुळे तिथं जाऊन आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही बरोबर. किंवा तिथं जाताना डिमांडिंग असणं कामाचं नाही की मला हेच हवं, मला तेच हवं. एकदम समर्पण भावनेने केली तर परिक्रमा खूप छान होते आणि सगळ्यांची छान करून घेते मैया. क्या बात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटलाचा एपिसोड? खूप वेगळा विषय आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही परिक्रमा नक्कीच यावर्षी किंवा पुढच्या वर्षी करायची असणार आहे. कसा वाटतो एपिसोड नक्की सांगा आम्हाला कॉमेंट्समध्ये. तुम्हाला यांचे नंबर असतील तर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला पाठवून देऊ नंबर यांचे. यांच्या संपर्कात राहा. तुम्हाला जरी पायी परिक्रमा करायची असेल, जरी बसनी करायची असेल, तर कवितासारखं तुम्हाला कोणी चांगले गाईड तुम्हाला मला वाटत नाही मिळतील. त्यांनी स्वतः पायी केलेली आहे, बसनी अनेक वेळा केलेली आहे. तर नक्की विचार करा यावर्षी किंवा पुढच्या वर्षी ही परिक्रमा करायचा. सर्वात महत्त्वाचं आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नर्मदे हर.